नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण पहिला जागृत पाठीमागं दाखवा दाखवा पाठीमागं संपूर्ण दाखवा. हा, आत जाणार आहोत आपण. आत जागृत हे दोन्ही हत्ती बी दाखवा आणि हे बी हत्ती दाखवा. आता प्रवेशद्वार दाखवा. आपण थेट आत जाणार आहोत. आपल्या सोलापूर शहरामध्ये असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये असेल, श्रावण जे मास आहे, श्रावणाचं जे उपास असतील आणि जे काय श्रावणाचे कार्यक्रम असतील ते होत असतात बरं का. आणि त्या अनुषंगाने आपण आज जाणार आहोत. या संस्थेने काय सजवलेलं आहे ते सगळंच तुम्हाला सोलापूरकरांना दाखवणार आहे बरं का. सोलापूरकर जागृत, चला आज जाऊ म्हण. या तर आपण आता थेट आतमध्ये जाणार आहे. जागृत, चला आतमध्ये बघूया. या दाखवा जागृत, दाखवा पूर्ण सगळं. जर असं डेकोरेशन केलंय संपूर्ण दाखवा. हा, चला पुढं. या या आतमध्ये. या जागृत, दाखवत या तसंच. नमस्कार पत्रकार साहेब. हो, नमस्कार. शिक्षक आहेत, ह्यांना बी दाखवा. हे सगळे शिक्षक आहेत, काम करतात बर का. दाखवा जागृत पूर्ण सगळं. पूर्ण अँगल मध्ये घ्या, पूर्ण आपल्या कॅमेरामध्ये पूर्ण संपूर्ण हे मंदिराचं सगळंच डेकोरेशन आपल्या कॅमेरामध्ये जन्मतच्या दिसू दे बर का. जागृत पूर्ण बसू दे. हा जागृत, हे आपल्याला विनंती केलीत बर का आणि मनापासून काम केलंय. हे डेकोरेशन वाले आहेत, मला कानात येऊन सांगितले साहेब मीच केलो. हे ह्यांचं बी कौतुक करणं गरजेचं आहे. भले यांचे पैसे किती बी घेतले असतील तरी बी मेहनत करणाऱ्यांचं कौतुक आणि काम करणाऱ्याचं कौतुक दैनिक जनमत घेत आहे बर का. मला सांगा किती दिवस लागले साहेब? कमीत कमी आता 15-20 दिवसापासून आम्ही तयारी करत आहे आणि महाराजाच्या आशीर्वादाने सर्व काही पण अडचण आलं नाही आणि जे काय करत गेलो ते अतिशय सुंदर वाटलं. आणि हे डेकोरेशन पहिली वेळ करायला सोलापूरमध्ये. माझ्या मते तर हा मोठा एवढं मोठं डेकोरेशन कोण केलं नाही. आणि आम्ही महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जे सांगितले ते करत आलो आणि आज कळालं की आम्हाला खूप चांगलं दिसू लागलंय. हे तुमच्या मताने आज दिसू लागलं. कुठलेत तुम्ही? मी कुंभारीचा आहे प्रॉपर. मी आणि माझे सहकारी टीम म्हणून सगळं काम केलो आणि खरोखर चांगलं वाटलं. किती लाखाचा हे सेटअप आहे तुमचा? साहेब आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण असं इथं मठामध्ये तर शेव म्हणून काम करतो आणि जे महाराज देतील आणि इथलं जे पाटील मल्लू पाटील आणि जे देतील ते आम्ही सोयीच्याने घेतो. लक्षात असू दे, जे 500 एकरचे मालक आहेत मल्लू पाटील, त्यांचे अनेक बिझनेस आहेत, ते हे देतात बर का. बरोबर. आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही काम करतो. असं का नाही की कोण देतं आम्हाला माहिती. आणि जेव्हा महाराजचं सेवा म्हणून आम्ही काम करतो.
सेवा करता, पैसे घेत ना हो. आणि जेवढं देते त्याने मानधन तेवढं असं काय नाही एवढंच द्या तेवढंच नाही. म्हणजे तुमचे कामगाराचे पगार वगैरे हा, वगैरे तेवढं काय? देते जास्त देते, त्याचा काही विषयच नाही देते. जास्त देते, जास्त देते. हा काय सांगाल सगळ्या सोलापूरकरांना? मी सोलापूरकरांना विनंती करतो की हा देखावा सोलापुरात पहिली वेळ होत आहे. तरी सर्व आजूबाजूला पंच कृषीतील सगळ्या सद्भक्तांना विनंती करतो की हा देखावा बघून आपलं श्रावण महिना पवित्र कसा असतो आज आपला एमआयडीसीत मठात येऊन आपला आनंद घ्यावा. ಇವ್ರು ಅನ್ಲಕತ್ತಾರ ಮಠದಾಗ ಬರ್ರಿ ಅರೆ ನೋಡ್ರಿ ನಮ್ ಕಲಾ ನೋಡ್ರಿ ನಮ್ದು ಲೈಟಿಂಗ್ ನೋಡ್ರಿ ಇವ್ರು ಅನ್ಲಕತ್ತಾರ सोलापूरकर. नडरी जागृत तोरसरी ಎಲ್ಲ आपल्याला कन्नड येत नाही पण थोडा थोडा प्रयत्न करू म्हण. दाखवा इकडं परमेश्वरांना दाखवा जागृत. हा परमेश्वरांना दाखवा. हे सगळं डेकोरेशन चांगलं केलंय बरं का. या जागृत. हा या जागृत. आपण थेट आत जाणार आहोत. हा जागृत दाखवा. तर आपण मठामध्ये आलो, जरा विश्रांती घ्यायला लावा त्या साऊंड वाल्याला. हा दाखवा. दाखवा किती चांगलं डेकोरेशन केले चांगलं. हे आपलं मठ आहे ओडगी महाराजांचं. हे संपूर्ण दाखवा लागलो आपण. हे जेवढं लाइटिंगचं खर्च आहे ते मल्लू पाटीलनं केलं असं ते लाइटिंग वाल्यांनी सांगितलं आपल्याला. या जागृत दाखवा हे घंटी. या सगळे इकडं दाखवा. हे सगळं किती सजवलंय चांगलं. हे दोन खोंड दाखवा, बैल आहेत हे. आज चाललो आपण. या जागृत. आपण मठात आलो. हे आपलं मठ आहे. संपूर्ण मठ दाखवा. जागृत या इकडं. हे भजनी मंडळ आहेत सगळे. सगळे भजन करायला लागलेत. तिकडं दाखवा. ते मल्लू पाटील बसलेत तिथं. त्यांचं सगळं नियोजन असतंय असं मंडप कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलंय. या आतमध्ये. तिकडं बी दाखवा. या या जागृत. या थेट आपण परमेश्वराकडे जाणार आहे आणि सगळं आतमध्ये काय काय नियोजन केलंय ते दाखवणार आहे बरं का सोलापूरकर. या हा या इकडं. हे सगळे आपले लोक आहेत काम करायला लागले. दाखवा. हे परमेश्वर आहेत. एवढी मोठी पिंड आहे, एवढी मोठी. तिथं पूजा होते बरं का. श्रावण मासाच्या पूजे असतात. पाठ्यपूजा होत असते इथं. या इकडं. तिकडं बी दाखवा जागृत. महाराजांना दाखवा. हे आपले पूर्वीचे आपाजी आहेत.
पूर्ण संपूर्ण दाखवा. इकडे बी दाखवा. सगळी तयारी करायला लागलेत. जागृत दाखवा इकडं. या यांना दाखवा. कशाची तयारी करायला लाव? कशाची तयारी करायला लाव? श्रावण श्रावणाची तयार. श्रावणाची तयार करायला लागली. तुमच्याकडे काय काम आहे? मठाचं काम आहे. मठाचं काम करता हो. शाळा शाळा वगैरे इथं शिकतो. शाळा वगैरे सगळे इकडच आहे. हे मठाचे सगळंच तिथं शिकवण दिली जाते. की पूजा कशी करायची, काय करायची, सगळीच इथं माहिती दिली जाते. बाहेर आपण गोल फिरून जाऊ म्हण. सगळ्या मूर्त्या दाखवणार आहे. हा ते महाराज आहेत, त्यांना बी दाखवा. हा या या जागो तिकडे दाखवा. आपले ग्रामदेवत आहेत सिद्धरामेश्वर, त्यांचं बी आहे मूर्ती इकडं. सगळे मार्बलचे आहेत. हे अष्टपूजा आहे. हे परमेश्वर आहेत. हे श्री गणेश आहेत आपले. सगळ्यांना दाखवूया. पटापटा जाऊ. इकडे बी दाखवा आणि इकडे बी दाखवा. आपल्या भारतामध्ये असेल 36 कोटी देव आहेत. त्यापैकी हे सगळे देव आहेत आपले. या जागृत दाखवत या. स्वामी महाराजांना दाखवा. दत्त महाराजांना बी दाखवा. हे बालाजी आहेत आपले. दाखवा. या सगळेच हा जे तरी काम करायला लागलेत आपलं. तर बघा दाखवा. या जागो तिकडे बी दाखवा. थेट आपण आता बाहेर जाणार आहोत आणि संपूर्ण माहिती घेणार आहे बरं का सोलापूरचं. चला जागृत बाहेर. हे आपलं सोलापूर शहरातच असलेलं आप्पाजीचं मठ आहे. एवढीच सगळं सुंदर देखावा केलाय लाइटिंगचा. तर आपण आतमधून इकडं आलो आणि सगळं आतमध्ये 1000 किती आहेत आतमध्ये लिंग? 1008 लिंग आतमध्ये आहेत. आणि तिकडं त्याची देखावा केलाय चांगला लाइटिंगचा. ते सुद्धा आपण सोलापूरकरांना अख्ख्या महाराष्ट्रातले असेल किंवा भारतातले असेल सगळ्याच लोकांना दाखवणार आहे बरं का. 1008 लिंग आहेत. पहिला या नंदींना दाखवा. तिकडं दाखवा जागृत. आता ते आपले पहिल्याचे आप्पाजी आहेत. या इकडं. हा या जागृत. जागृत या सर. राम राम. चला आपण आज जाणार आहोत. आज चाललो. हा सापाच्या तोंडात आज चाललो. दाखवा हे लिंग सगळे. बघा दाखवा जागृत. 1008 लिंग आहेत. किती सुंदर असा देखावा केला आहे पूर्ण संपूर्ण. या जागृत संपूर्ण दाखवा. परमेश्वराची मूर्ती दाखवा आणि खाली हळूहळू या. हे सगळे 1008 लिंग आहेत तिथं स्थापन केलेले संपूर्ण. ह्या श्रावण मासा निमित्त एवढा सगळा देखावा केलाय.
आपल्याबरोबर स्वामी सर आहेत, बुजुर्ग आहेत आणि संस्थेचं काही असेल तर ह्यांच्याकडे सगळं असतंय बरं का सोलापूरकर. आणि ह्यांनी सगळीच माहिती हे लोक आपल्याला सांगणार आहेत. स्वामी सराबरोबर आपण चर्चा करणार आहे श्रावण मासाची. कसं कसं नियोजन आहे, काय आहे, मला सांगा स्वामी सर, काय नियोजन आहे सगळं? परमपूज्य शतस ब्रह्म तपरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी हा. ज्या पद्धतीनं या ठिकाणी श्रावण मासामध्ये 41 दिवस महापूजा संपन्न करायचे, ही पूजा भक्तांच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी, ज्या वेळेला हे सगळे संत लोक इष्टलिंग पूजेमध्ये रममाण होत असताना जी जी शक्ती, ईश्वर शक्ती प्राप्त होती, ती शक्ती, प्राप्त झालेली शक्ती आपल्या भक्तगणापर्यंत येते आणि त्यामुळे लोकांना प्रेरणा मिळते. त्याच पद्धतीनं परमपूज्य ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांचं या ठिकाणी 5वं तपोनुष्ठान संपन्न होणार आहे. या ठिकाणी दररोज सकाळी मंदिरामध्ये पंचमुखी परमेश्वर आणि त्याच पद्धतीनं वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी सकाळी 6 ते 9:30 पर्यंत जलाभिषेक, पंचामृत अभिषेक आणि भस्मारती आणि महाआरती ज्या पद्धतीनं काशीमध्ये आणि इतर ठिकाणी जी काही महापूजा होते त्याच पद्धतीने या ठिकाणी सकाळी आरती होते. आणि आरती झाल्यानंतर ही आरती परमपूज्य डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात होते. आणि त्यानंतर इथं उपस्थित सर्व समुदायांना, जे भक्तगण आहेत त्या भक्तगणांना आशीर्वचन देऊन सर्वांना आशीर्वाद देतात. त्या ठिकाणी परत एकदा या ठिकाणी सर्वांना महाप्रसादाची सोय दररोज होते. आणि त्या प्रसादाच्या नंतर दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये जो काही वीरशैव धर्मग्रंथ आहे तो सिद्धांत शिखामणीचा पारायण या ठिकाणी भजन मंडळाच्या वतीनं संपन्न होतोय. आणि त्याचबरोबर जे आपल्या गुरुकुलमध्ये जे बटू आहेत त्या बटूंच्या समवेत हे पारायण होतंय. आणि त्यानंतर परत संध्याकाळी परमपूज्य जगद्गुरूंचं आशीर्वचन होतंय आणि परत संध्याकाळी या ठिकाणी महाप्रसाद होते. हे जे आहे सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत दररोजचा उपक्रम आहे. आणि सकाळची जी पूजा आहे, सर्व भक्तगणांना मी आवाहन करतो, सकाळची पूजा आपण 6 ते 9च्या या वेळेमध्ये जर आलात तर आपण स्वर्गात आहोत ही भावना, हा भास निर्माण होतो. आणि म्हणून ज्या वेळेला जी महापूजा होते, महापूजेमध्ये आपण सर्व इथं आल्यानंतर जलाभिषेक केल्यानंतर आपल्याला एक प्रकारचं शांती लाभते. बिल्वार्चन करत असताना, अर्पण करत असताना एक प्रकारचं मनाला शांती लाभते. आणि आपले जे दुःख आहेत ते दूर निवारण करण्याचं सामर्थ्य भस्माच्या माध्यमातून होते. आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही जाती धर्माचा इथं बिलकुल संबंध नाही. लक्षात असू दे सोलापूरकर, इथं जाती धर्माचा संबंध नाही. इथं सर्व धर्म, सगळेच लोक या मंदिरात येतात. मला सांगा, ज्या टायमाला पहाटेपासून ते सकाळी 9:30 वाजेपर्यंत पूजा असते, किती लोकांना तुम्ही तिकडे पूजेला बसवता? दररोज आता आमचं नियोजन आहे 11 दाम्पत्य या ठिकाणी पूजेला सहभाग व्हावा असं आमचं एक नियोजन आहे. किमान 5 दाम्पत्य तरी या पूजेमध्ये सहभाग होतात आणि एक मोठ्या वैभवानं पूजा संपन्न होते. आणि सगळेच समाज कोणी असू दे, तिथं पाहिल्यानंतर आपण सगळं ध्येयवान विसरतो आणि त्या पूजेमध्ये सम्मिलित होतो आणि एक प्रकारचा प्रचंड प्रमाणात आनंद. मला सांगा सर, जे पूजेला येऊन बसणार आहेत, काय इच्छुक असतात की पूजा करावं, आमच्या हस्ते सुद्धा पूजा व्हावं महाराजांची, असं सगळ्यांना वाटतंय, तर शेड्यूल कसं असणार आहे? एखाद्याला पूजा करायचं आहे, त्यांनी अगोदर आम्हाला त्यांची नावं नोंदवण्यासाठी आम्ही आवाहन केलंय. आणि आव्हान त्या भक्तांनी जर आमच्याकडे नोंद केली तर आम्ही ज्या दिवशी पूजा होणार आहे त्या भक्तांना अगोदर आदल्या दिवशी कळवतो आणि त्यांनी बरोबर 5:30 वाजता इथं यावं आणि पूजेमध्ये सहभाग व्हावा. आणि पूजा संपन्न झाल्यानंतर महाराजांचा आशीर्वाद घ्यावा आणि महाप्रसाद सोय करण्याचे प्रसाद घ्यावा आणि जाण्याला काय हरकत नाही. अशा पद्धतीने चांगली सोय या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद. आपल्याकडे काय नियोजन आहे? मुख्याध्यापक आहेत, संध्याकाळी हा, संध्याकाळी काय काय नियोजन असणार आहे तुमचं? तिथं प्रवचन असेल किंवा कार्यक्रम असेल, प्रसाद वाटप असेल, या सगळ्यांमध्ये आमचे सर्व शिक्षक सहभागी होतात.
किती शिक्षक लोक असतात संध्याकाळी? साधारणतः एक 300 शिक्षक सहभागी होतात. लक्षात असू दे सोलापूरकर, 300 शिक्षक ह्या नियोजनामध्ये असणार आहेत रोज, बर का? म्हणजे 1 महिना ही यात्रा असल्यासारखंच असणार आहे का नाही सर? नम्रपणाने विनंती केली आहे, सगळेच लोक आपल्या सोलापूर सिटीतले असेल, खेड्यापाड्याचे असेल, ते यावं अशी विनंती केली आहे सरांनी. जागृत दाखवा अजून एकदा संपूर्ण. धन्यवाद सर, खूप काही चांगली माहिती दिली आहे सरांनी. हा, आपण 1008 लिंगाचं पूर्ण शूटिंग घेतलो आणि सोलापूरकर तुम्हाला दाखवणारा बी आहे किती सुंदर असं लाइटिंगचं डेकोरेशन केलंय ह्यांनी. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.